हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये गेल्या 9 महिन्यांपासून युद्ध चालू आहे. काही देश कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी इस्रायलवर दबाव आणतात. संयुक्त राष्ट्रांमध्ये युद्धविराम आणि पोलिसांची सुटका ही सूत्रे उपस्थित करण्यात आल्यावर भारताने गाझामध्ये तात्काळ युद्धविराम आणि पोलिसांची कोणत्याही अटीविना सुटका करण्याचं आवाहन केलंय. दक्षिण चीन समुद्रात लष्करी सराव एवढ्या प्रमाणात होत आहे की ते युद्धभूमी बनत आहे. दक्षिण चीन समुद्राबाबत चीन आणि फिलिपिन्समध्ये प्रचंड तणाव आहे. याशिवाय इतर अनेक देशही या भागावर आपला हक्क सांगतायत, तर दुसरीकडे चीन दक्षिण समुद्रावर आपला दावा सांगतोय. आता चीन आणि रशिया दक्षिण चीन समुद्रात संयुक्त लष्करी सराव करतायत. चीनी कम्युनिस्ट पक्षाने अंतर्गत फेररचनेला सुरुवात केली असून माजी परराष्ट्र मंत्री क्वीन गँग यांची केंद्रीय समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी संरक्षण मंत्री ली शांगकू आणि अन्य 2 वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक सुरू असून या निवडणुकीतून सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे माघार घेणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय. माघार घेतल्याची घोषणा अद्याप अधिकृतरित्या झालेली नाहीये, पण त्यांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. पत्रकार आणि न्यूजमॅक्स समालोचक मार्क हॅल्पेरिन यांनी गुरुवारी सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं होतं. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची खिल्ली उडवणं एका महिला पत्रकाराला महागात पडलंय. इटलीतील मिलान कोर्टाने एका पत्रकाराला पीएम मेलोनीची खिल्ली उडवल्याबद्दल 5,000 युरो दंड ठोठावलाय. पत्रकाराने केलेली टिप्पणी बॉडी शेमिंग मानून कोर्टाने हा दंड ठोठावलाय. ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू टँकर नौका उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्या 16 पैकी 9 क्रू सदस्यांचे प्राण वाचवण्यात भारतीय नौदलास यश आलंय. भर समुद्रात उलटलेल्या तेल टँकर नौकेचा शोध घेण्यासाठी तसेच बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाने INS तेग ही युद्धनौका तैनात केली आहे. युनायटेड किंगडमच्या लीड्स शहरात काल रात्री प्रचंड दंगल उसळली. शहराच्या मध्यभागी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि एकच गोंधळ उडाला. या लोकांनी बस पेटवली. पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला करण्यात आला. या दंगलीचं कारण स्थानिक बाल संगोपन संस्थेने मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळं करणं आणि त्यांना बाल संगोपन गृहात ठेवणं असल्याचं सांगितलं जात आहे. या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीतील आरक्षणावरून वातावरण तापलंय. सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशातील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या आरक्षणाच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झालाय, तर 2,500हून अधिक आंदोलनकर्ते जखमी झालेत. आंदोलनकर्त्यांकडून बस आणि खासगी वाहनांची जाळपोळ सुरू आहे. दक्षिण अमेरिकेतील चिलीतील अँटोफागास्ता येथे गुरुवारी 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अँटोफागास्ता शहरापासून 265 किलोमीटर पूर्वेला 128 किलोमीटर खोलीवर होता. काल रात्री 10 वाजता भूकंपाचे धक्के जाणवलेत. त्याचबरोबर भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाहीये. नेपाळमध्ये भूस्खलनानंतर वाहून गेलेल्या 2 बसमधील 19 प्रवाशांचे मृतदेह आतापर्यंत सापडलेत. या सापडलेल्या मृतदेहांमध्ये 4 भारतीय प्रवाशांचेही मृतदेह आहेत. गेल्या आठवड्यात चितवान जिल्ह्यात झालेल्या प्रचंड भूस्खलनानंतर या 2 प्रवासी बस त्रिशूल नदीमध्ये वाहून गेल्या होत्या. राष्ट्रीय तपास संस्थेने काल घातक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या दहशतवादी नेटवर्क प्रकरणात खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधू उर्फ लांडा यांच्या प्रमुख साथीदाराला अटक केली आहे. त्याला काल पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. तो पंजाबमधील लांडाच्या एजंटना शस्त्रास्त्रांचा मोठा पुरवठा करत असल्याचं आढळून आलंय. नीट पेपर लीक प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी सीबीआयने झारखंडच्या रांचीमधून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय. आतापर्यंत या प्रकरणी सीबीआयने काही लोकांना अटक केली आहे, मात्र पहिल्यांदाच विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात येते. MBBS 2023चा हा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणामध्ये अजून काही विद्यार्थी सहभागी आहेत का याचा देखील तपास सुरू आहे. भारतीय जनऔषधी प्रकल्पाने केवळ भारतातच नव्हे तर आता परदेशातही सुरुवात केली आहे. देशभरातील रुग्णांना स्वस्त दरात जेनेरिक औषधे पुरवणाऱ्या भारतीय जनऔषधी केंद्राचा विस्तार आता मॉरिशसमध्ये करण्यात आलाय. या अंतर्गत मॉरिशसमध्ये पहिले भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आलं असून ते तेथील लोकांना कमी किमतीत जीवनरक्षक औषधे उपलब्ध करून देणार आहेत.
इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या कसोटीत एक मोठा विक्रम केलाय. नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी असं काही केलंय जे कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात प्रथमच घडलंय. इंग्लंड संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध केवळ 4.2 षटकात 50 धावांचा टप्पा पार केलाय आणि त्यांनी एक विश्वविक्रम रचलाय. यापूर्वीही हा विक्रम इंग्लंडच्याच नावावर होता. 1994 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडने 4.3 षटकात 50 धावांचा टप्पा ओलांडला होता, पण आता 30 वर्षांनंतर त्यांनी स्वतःचा विश्वविक्रम मोडलाय. मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवेतील खराबीमुळे जगभरातील युजर्सना अडचणींचा सामना आज करावा लागतोय. यासाठी निळा स्क्रीन दाखवला जातोय आणि ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये समस्या आल्याचं सांगण्यात येतंय. या समस्येचा सामना करणाऱ्या वापरकर्त्यांनी विंडो क्रॅशचा स्क्रीनशॉट घेतलाय आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना टॅग केलंय आणि त्यांना शक्य तितक्या लवकर समस्येवर तोडगा काढण्यास सांगितलंय.